च्या व्हिडिओमध्ये 14 पर्यंत नंबर बघितलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 15 पासून स्टार्ट करूयात. ओके, तर 15 हा नंबर ॲबॅकसवर कसा घ्यायचा? 10 and 5 15. ओके, पहिल्यांदा आपण इथे ट्रेस करायचं आहे. दिस इज 10, दिस इज 5. मुलांना हे ट्रेस करायला लावायचं. त्याच्यानंतर 10 and 5 15. ओके, 10चा बीट घ्यायचा आहे आपण लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरनी आणि 5चा बीट घ्यायचा आहे राईट हँडच्या इंडेक्स फिंगरनी. दिस इज 10 and 5 15. राईट डाऊन 15 हिअर. अशीच आपल्याला पूर्ण ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, रिसेट इट अगेन. 10 and 5 15. 10 and 5 15. राईट डाऊन 15 हिअर. अशी आपल्याला पूर्ण नंबर्स इथे फिल करायचे आहेत. नेक्स्ट 10 and 6 16. ओके, रिसेट इट अगेन. 10, दिस इज 10th रॉड. 10th रॉडवरती एक बीड घ्यायचा आहे. टेक 1 बीड ऑन 10th रॉड अँड टेक 6 बीड्स. 6 बीड्स मीन्स 5 and 6. 1 and 10 and 6 16. राईट डाऊन 16. फर्स्ट ट्रेस ऑन this and then practice on abacus, then write down. म्हणजे पहिल्यांदा ह्याच्यावर ट्रेस करायचे, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस करून ॲबॅकसवर लिहायचं आहे. आता इथे आपल्याला ड्रॉ बीड्स म्हटले, तर पुन्हा ड्रॉ करायचे तिथे. दिस इज 10 अँड दिस इज 5 15. 5 हा युनिट प्लेसला आहे, वन्सवर आहे, तर 5चा बीड आपण इथे हाऊस पॉइंटरवरती ड्रॉ करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 आहे इथे 10 अँड 6साठी 5 6. समजलं? ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. 17साठी 10 and 7 17. 5 6 7. ओके, असं आपल्याला एकत्र घ्यायचं आहे. आता असं ट्राय करायचं की आपल्याला हे एकत्र येतील, म्हणजे ही इमेज आपल्या माइंडमध्ये कॅप्चर होते आणि जेव्हा 17 म्हणू त्यावेळी आपल्याला हीच इमेज डोळ्यासमोर येते. ओके, तर जास्ती करून आपल्याला एकत्र घ्यायचा प्रयत्न करायचे. सुरुवातीला काउंट करावे लागतील, लक्षात येणार नाही म्हणून. त्याच्यानंतर जास्ती करून तुम्हाला असा प्रयत्न करायचा की एकत्र घेता येईल बीड्स. 17 10 and 7 5 6 7 17. ओके, त्याच्यानंतर पहा 18 आहे. पहिला आपल्याला 10th रॉडवरती 10 ट्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर 5 6 7 8. 1st रॉडवरती दिस इज 10th रॉड, दिस इज 1st रॉड आणि याच्यावरती आपल्याला 8 बीट्स घ्यायचे आहे. ॲबॅकसवरती 10 and 5 6 7 8. You can take also 5 and 8 18. ओके, राईट डाऊन हिअर. त्याच्यानंतर बाकीचे नंबर्स तुम्हाला नंतर लिहायचे आहेत. 17. आता इथे पुन्हा ड्रॉ बीट्स करूया. 10 and 7 17. 10 and 8 17. 5 6 7. 5 6 7 8. ओके, चलो नेक्स्ट पेज. 19. ओके, 19साठी बघा पहिला ट्रेस. दिस इज 10th रॉड, दिस इज 1st रॉड. ट्रेस करूया 10 वरती. 10 and 9 19. 10 9साठी 5 6 7 8 9. ओके, आता ॲबॅकसवरती 10 and 9. ऑल बीट्स टुगेदर ऑन 1st रॉड मीन्स 9. हे आपण एकत्र सगळे बीट्स एकत्र घेतले 1st रॉडवरती तर तो 9 होतो. 10 and 9 19. देन 20 मीन्स 10th रॉडवरती किती घेतलेत बघा इथे 2 बीट्स घेतले. तर 10th रॉडवरती 2 बीट्स घ्यायचे 2 आणि 0 मीन्स काहीच नाही, नथिंग ऑन 1st रॉड, म्हणजे काही आपल्याला 1st रॉडवरती घ्यायची नाही आहे. 2 0 20. सेम आपल्याला लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरनी 20चा बीडवरती घ्यायचा आहे. 2 0 2 0 20. 19
10 and 9 ड्रॉ करूया आपण बीड्स. 5 6 7 8 9 आणि 20साठी हा 10स आहे 1स आहे ना, तरी 10th रॉडवरती आपल्याला 2 घ्यायचे बीड्स. इथे बघायचा नंबर तो बीड्स तिथे ड्रॉ करायचे. आता इथे 2च बीड्स ड्रॉ केलेत, पण तो 10th रॉडवरती बीड ड्रॉ केल्यामुळे आपला हा याची व्हॅल्यू 20 झालेली. ओके, नेक्स्ट 21. पुन्हा ट्रेस करूया. 20 आणि 1th रॉडवरती 1 सेम. 21 21 लाईक दिस. ओके, आता थोडं फास्ट जाऊया. आता बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलेले आहेत बीड्स कुठले किती घ्यायचे, तर थोडंसं फास्ट जाऊयात आपण, कारण आपल्याला 50पर्यंत ॲटलिस्ट काउंट कंप्लीट करायचं आहे. 22 ट्रेस करूया. 20 10th रॉडवर आणि पुन्हा 2 1st रॉडवर. 22 22. ओके, प्रॅक्टिस ॲबॅकसवर करायची आहे. इथे नंबर लिहायचा आहे तो. आता इथे पुन्हा ड्रॉ करूया. ड्रॉ बीड्स. 21 22. ओके, पुन्हा नेक्स्ट 23. पहिल्यांदा ट्रेस करूया. 23. ओके, आता ॲबॅकसवर करूया. 20 लेफ्ट हँड इंडेक्स फिंगरनी 20 आणि राईट हँड थंबनी 23. राईट डाऊन 23. सगळे आपण हे कंप्लीट करून घ्यायचे मुलांकडून बाकीचे स्क्वेअर. नेक्स्ट 24 काउंट करायचे. 1 2 3 4 4 बीड्स ऑन 1th रॉड, 2 बीड्स ऑन 10th रॉड, मीन्स 24. आता ॲबॅकसवर करूया. 10 and 2 10 20 and 4 साठी 1 2 3 4 किंवा असं एकाच वेळी घेऊ शकता. 24. ड्रॉ बीड्स. 23 20 ऑन 1th रॉड 10th रॉड आणि 3 ऑन 1st रॉड. 24 साठी 20 ऑन 1th रॉड 10th रॉड 10th आणि 1st and 4 बीड्स ऑन 1st रॉड. ओके, चला नेक्स्ट 25. बघा हा 10th रॉडवरती आपण 20चा 2 घेतलेला आहे आणि 1st रॉडवर 5चा 5 घेतलेला आहे. ओके, ॲबॅकसवर पुन्हा दाखवते. 25. देन 26 6 साठी 5 6. ट्रेस करूया पहिला. 6 ड्रॉ करूया. 5 26 साठी 5 6. गो फॉर नेक्स्ट पेज. 27 ट्रेस इट. 27 5 6 7. ओके, डू ऑन ॲबॅकस. 27 आपल्याला ॲबॅकसवरती 27 करून दाखवायचं आहे. पुन्हा देन राईट डाऊन हिअर. आता 28 कसा करायचा. पहिला ट्रेस करूया. 20 तर कॉमनच राहील आणि 8 जो आहे तो 1st रॉडवरती आणखीन एक बीड ॲड करायचा. 6 7 8 सेम. बघा 28 5 6 7 8. ओके, देन राईट डाऊन ड्रॉ हिअर. 28 5 6 7 8. ओके, त्याच्यानंतर 29 कसं केलं बघा. 20 केला. 9 साठी 5 6 7 8 9. ट्रेस हिअर. 9 साठी 5 6 7 8 9 29. राईट डाऊन हिअर. ॲबॅकसवर करायचं आहे आणि तिथे ट्रेस करायचं आहे. आता लास्टचा नंबर आहे इथे 30. आता 30 बघा. हा 10th रॉड आहे 1st रॉड आहे. 10th रॉडवरती 3 घ्यायची आहे. हा बघा 3 TO 30 असतं ना,
टीच्या खाली 3 आहेत, तर टीच्या खाली आपल्याला 3 बीट्स घ्यायचे, ओच्या खाली 0 बीट्स म्हणजे काहीच घ्यायचे नाही. सेम आपण इथे ॲबॅकसवरती पण सेम करणार आहोत. 3 बीट्स ऑन 10th रॉड आणि कोणतेच बीड आपण 1th रॉडवरती घेत नाही आहे. दिस इज 30. राईट डाऊन 30. आता 29 ड्रॉ करूया. 29 3 7 8 9 आणि 30 10th रॉड आहे, 1th रॉड आहे, तर 30 इथे आपण ड्रॉ करूया. ओके. आता नेक्स्ट पेजवर बघा 30पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते इथे आपल्याला काउंट करून नंबर्स लिहायचे आहेत. आता आपल्याला शोधायचा हा नंबर कोणता आहे, 2. ओके. ह्याच्यावर किती आहेत बघा, 2 बीट्स आहे. राईट डाऊन 2 आणि इथे 1. 21. 10th रॉडवर इथे किती आहेत बीट्स, 3. राईट डाऊन 3 हिअर आणि 1th रॉडवर 2 बीट्स, 32. आता इथे 1th रॉडवर 3 बीट्स आहेत. 10th रॉडवर काहीच नाही आहे, तर फक्त 1th रॉडवरच्या व्हॅल्यू इथे लिहायच्या. आता पुन्हा इथे 10th रॉडवर 1 आहे. 1th रॉडवरती 1 2 3 4 14. ओके. त्याच्यानंतर 20 ऑन 10th रॉड आणि 5 ऑन 1th रॉड. ओके. असं आपल्याला पूर्ण बुक कंप्लीट करायचं आहे. इथे बीड्स दिलेले आहेत, त्याच्या आपल्याला त्या बीड्सचे नंबरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके. हे मुलांच्याकडनं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांची 30पर्यंतची जी प्रॅक्टिस झालेली आहे ती ॲज अ टेस्ट म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही टेस्ट म्हणून सुद्धा ठेवू शकता तुम्ही. ओके. त्याच्यानंतर आपण 31पासून 50 नंबर्सचे जे ॲबॅकस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.